हा काका. अरे वा, तिथं गाडी दिली लावून आम्हाला त्रास होऊन आला ना. काका ते माझी नाईट ड्युटी राहते ना, म्हणून मी गाडी बाहेर लावली होती. मग आम्हाला त्रास होऊन आला ना. काही वांधा नाही काका, मी काढून घेतो भात. हा? अहो हा? इथे खिळा ठोकून फ्रेम लावू का? अरे खिळा मिळा नको टोकू ना, घरमालक इंत अजून बोंबलन ना आपल्याला. राहू द्या मग. आपलं स्वतःचं घर असतं ना तर मस्त फ्रेम लावल्या असत्या म्या. अरे बा, आज पाणी किती वापरून आले तुम्ही? काका ते आज पाहुणे आले ना घरी, म्हणून जास्त पाणी लागलं थोडंसं. अरे तर मग लिमिट असते ना कोणत्याही गोष्टीची, समजायला पाहिजे. बरं मी सांगतो. काय झालं काका? अरे बा, तुझ्या बायकोनं बेसिंग तोडून टाकलं. काही वांधा नाही काका, मी तेवढे पैसे बेसिंगचे भरून देईन. मग आता भरून तर द्यास लागेल ना, आम्ही थोडी फुकट आणलं, समजायला पाहिजे. काय झालं रे बा, काऊन उदास आहे? अरे यार, 4-5 वर्ष झाले अमरावतीला येऊन, अजूनही भाड्याच्या घरातच राहून राहिलो. स्वतःचं घर कधी घडण यार, काही समजून नाही राहिलं मला. अरे तर मग घेऊन घे ना स्वतःच. अबे शोधून राहिलो ना, चांगलं व्यवस्थित भेटूनच ते नाही राहिलं. तर मग आपल्या अमरावतीत क्रीडाई प्रॉपर्टी एक्सपो घेऊन आली आहे ना, जो की 24, 25, 26, 27 जानेवारी पर्यंत आहे. सायन्स कोर मैदान बस स्टॉपच्या समोर अमरावतीमध्ये 100 नामवंत बिल्डर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि रिटेल प्रॉपर्टी. सुरक्षित भविष्यासाठी प्रॉपर्टी एक्सपो मध्ये प्रॉपर्टी खरेदी करा. बरं, देतो मी तिथं विजिट.